नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आनंद सगळीकडे भरलेला आहे, फक्त तो आपल्याला घेता यायला हवा असं वाक्य आपण नेहमी ऐकतो, वाचतो सुद्धा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद सामावलेला आहे. कधी कधी ना समोरच्या व्यक्तीची अगदी छोटीशीच कृती पण ती आपल्याला खूप सुखावून जाते, आनंद देऊन जाते. श्रोते हो, जसा आपण आनंद घेतो ना तसा आनंद देता सुद्धा यायला हवा. कसा ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. निलिमा जोशी यांनी मांडलेला हा विचार आहे आणि मला असं वाटतं नव्या पिढीनं हा विचार खरोखरच जाणून घेण्याची आणि त्याविषयीची कृती करण्याची फार गरज आहे. ऐकूया. मोबाईल वाजला म्हणून स्वयंपाकघरातून बाहेर येत होते तोवर नवऱ्यानं घे 4 दिवस वाट बघत होतीस ना, मिहीरचा फोन आहे असं म्हणत फोन हातात दिला. बोल बाळा. अगं आई 4 दिवस फोन करायला जमलंच नाही गं, खूपच काम होतं, थोड्याशा अपराधी स्वरात मिहीर म्हणाला. मग माझी नाराजी माझ्या स्वरात थोडीही उमटणार नाही याची दक्षता घेत मी त्याला उत्तरले, अरे हरकत नाही बोल. ठोंब्या काय म्हणतोय, नाताळची सुट्टी लागली असेल ना. या माझ्या प्रश्नात एक उपप्रश्न दडलेला होता, तो म्हणजे मग इथे येताय ना. पण मी तो ओठावर येऊ दिला नाही. माझ्याच प्रश्नाचा धागा पकडून मिहीर म्हणाला, हो सुट्टी आहे त्याला, म्हणून आम्ही मॉरिशसला जातोय नवीन वर्ष साजरं करायला. हो का, छान. माझा उसना उत्साही स्वर. हे गे नेहाशी बोल असं म्हणून त्यानं नेहाला फोन दिला. इकडचं तिकडचं बोलत असताना नेहानं 2-3दा सांगितलं अगदी मनापासून, आई काळजी घ्या हं, सांभाळून राहा आणि बाबांनाही सांगा. हो ग, हॅपी जर्नी, एन्जॉय असं म्हणून मी फोन ठेवला. मॉरिशसला जात आहेत, इकडे येत नाही आहेत. नवऱ्याला बातमी देत मी सोफ्यावर टेकले. आता तू सुरू होऊ नकोस हं, 2 दिवस इकडे येऊन मग जायचं ना वगैरे वगैरे. नवऱ्यानं टोकलं. मी हसून म्हटलं, अरे तू समजूतदारपणा कसा असावा याचे इतके धडे वेळोवेळी मला देत असतोस ना की मी अगदी आता समजूतदारपणाची पुतळी झाली आहे. नको काळजी करूस. शब्दशः पुतळी, अजिबात भावना व्यक्त न करणारी. यातून राग दिसतोय तुझा मेधा, नवरा म्हणाला. अनेकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते रे, आता ना मला अशा गोष्टींचा राग येत नाही, चिडचिड होत नाही, मी वाईटही वाटून घेत नाही. पण ना असं वागणं मला पटत नाही आणि पटणारही नाही. आपल्या मित्रांच्या गोतावळ्यातही तुमचा सगळ्यांचा आणि वादाचा मुद्दा हाच असतो की अपेक्षा ठेवायची नाही, ते आनंदात येत ना मग बास, आपल्याला काय हवंय दुसरं. अरे माझा कशाला आक्षेप असेल या गोष्टीला. पण आपणही दुसरा आनंदात राहावा म्हणून आनंदाचं देणं द्यायला हवं ना. आजपर्यंत आपली पिढी हे करत आली आहे. मग मुलांकडनं ही अपेक्षा ठेवायची नाही हे चूक वाटतं मला. पाठीच घालतात तुम्ही आजच्या पिढीचं वागणं. त्यांना वेळ नसतो, त्यांना खूप स्ट्रेस असतो, त्यांना त्यांची स्पेस हवी असते. सगळं मान्य करूनही आनंद देण्याचे क्षण ही पिढी शोधतच नाही. त्यांचा आनंद ना त्यांच्या पुरता मर्यादित असतो. त्यात दुसऱ्यांना सामावून घेण्याचा आनंद ना ते घेत ना दुसऱ्याला देत. 2 दिवस मुंबईत काढून पुढचे 5 दिवस फिरायला गेले असते तर आपल्याला आणि ठोंब्याला आजी आजोबांबरोबर राहता आलं असतं म्हणून केवढा आनंद झाला असता. हे देणं अवघड नाही आहे, पण या पिढीला ते सुचत नाही असं वाटतं. या एका फोननं ना माझ्या विचारांना चावीच मारली जणू. गेल्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला श्रुतीनं साडी गिफ्ट म्हणून ऑनलाईन पाठवली. माझ्याच अगदी आवडीच्या, पॅटर्नची आणि रंगाची. पाठोपाठ फोन, शुभेच्छांचा वर्षाव, अगदी मनापासून. आई आज खूपच पॅक शेड्यूल आहे गं, म्हणून साडी ऑनलाईन पाठवली, आवडली तुला. अगं खूप आवडली, मीही मनापासून दाद दिली. पण आनंदाचं देणं काय असतं तर अगदी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून आमच्या आवडत्या दुकानात आम्ही गेलो असतो. 4 साड्या अंगावर घेऊन कशा दिसतायत ते ठरवत एकमतानं साडी घेऊन आलो असतो तर माझ्या आनंदाला पारावर राहिला नसता. हा खरेदीचा सोहळा आपल्या मुलीबरोबरचा हे एक आनंदाचं देणं आहे. ते या पिढीच्या लक्षातच येत नाही.
माझा आक्षेप याला आहे की आनंद देण्यानं तुमचा आनंद वाढतो, ती व्यक्ती समाधानी होते, तृप्त होते, हे विचारात घ्यायला हवंच. ही पिढी अशी का वागत नाही? आणि त्यामुळे सतत आपल्या पिढीनं तडजोड करत राहायचं आणि वर मग आम्ही कसे मिळून मिसळून राहतो, आमच्यात कसे वाद होत नाहीत, याचा टेंभा मिरवायचा. त्यांच्यात विचारल्याशिवाय मध्ये पडायचं नाही असं ठरवून हळूहळू त्यांच्या भल्याचं सांगायचा हक्कही आपण गमावून बसतोय. त्यांचं वागणं जाणून बुजून नसतंच, दुखवायचाही हेतू नसतो, पण लाईफस्टाईलच्या रेट्याखाली विसरत चाललेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव जर करून दिली तर बिघडतं कुठे? प्रेम हे जर मुख्य जेवण मानलं तर आपल्या माणसांवरचा भावनेचा ओलावा, आत्मीयता, प्रत्यक्ष भेट, त्या वयाला समजून घेणं हे ताटातले डावे उजवे पदार्थ आहेत. नुसत्या पोळी भाजीनं पोटाचं समाधान होत नाही, तसं नुसत्या प्रेमानं मनाचं समाधान होत नाही. 2 कौतुकाचे शब्द, पाठीवर दिलेली शाबासकी, एखादी भेटवस्तू, अचानक साजरा केलेला एखादा दिवस, अडचणीत असणाऱ्याची विचारपूस, आपली उपस्थिती, ही आणि अशी अनेक आयुधं असतात आपल्या हातात हे आनंदाचं देणं देण्यासाठी. इच्छा किती असते त्यावर त्याचा वापर असतो. यावरून परवा घडलेला एक प्रसंग आठवला. 10-12 जण नाश्त्यापासून दुपारच्या चहापर्यंत आमच्याकडे जमलो होतो. आमच्या मावशी माझ्या बरोबरीनं सगळ्यांची सरबराई करत होत्या. बरेच पदार्थ त्यांनी केले होते. सगळ्यांनी स्तुती करत आडवा हात मारला त्यावर. आमची एक मैत्रीण जाताना हळूच स्वयंपाकघरात आली. मावशींचं तोंड भरून कौतुक करून झटकन 500ची नोट त्यांच्या धरलेल्या हातात सरकावली. एकदम गडबडलेल्या मावशींच्या चेहऱ्यावर पैशानं नाही पण तिच्या कौतुकानं आनंद पसरला. पुढे 2 दिवस मावशी भारावलेल्या होत्या. पैशांपेक्षाही ना दखल घेतल्याचा आनंद फार असतो. आजची पिढी हे आवर्जून करताना दिसत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. मनी ब्लेस्ड आनंद घेतात आणि देतात. एकच रविवार मिळतो म्हणून मावशीकडे नाही येत आई, हे गिफ्ट नक्की दे तिला, आणि टॅक्सी बुक करतो तुमच्यासाठी, हे संवाद घराघरातून ऐकू येतात. आई बाबा तुमच्यासाठी ही टूर बुक करतोय. आई बाबा आता हा टी व्ही बदलून दुसरा सिलेक्ट करा म्हणजे मी ऑर्डर करीन. अशा तत्सम अनेक गोष्टी त्यांच्या उपस्थितीशिवाय ते करत असतात. पण काय झालंय ना, बऱ्याच कारणांमुळे आज ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र राहत आहेत. त्यांना आपली कोणी दखल घेतोय किंवा आपल्याला कार्यक्रमात, विचारात, सल्लामसलतीत सामावून घेतलं जातंय, याचा खूप आनंद होतो. समाधानानं तृप्त होतात ते. हे आजच्या पिढीनं लक्षात घ्यायलाच हवं. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.